पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर वाहतूक कोंडी सल्लागार समितीची बैठक झाली। विविध क्षेत्रातील मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। पुणे शहराला विविध मार्गांनी वाहतूक कोंडीपासून कसं मुक्त करता येईल या संदर्भात बैठकीत सूचना करण्यात आल्या। सामान्य नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची नोंद घेतली गेलेली आहे। पुणे शहरातील वेगवेगळ्या समस्या आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणांसाठी स्वतंत्र सल्लागार समित्या तयार केल्या जाणार आहेत। या समित्या विविध मुद्द्यांवर काम करतील। स्थानिक लेवलचे इश्यूज डिकंजेशनचे दृष्टिकोनातून ते कॉर्नर पार्किंग असतील, फुटपाथ क्लिअरन्सचे असतील, हॉकर्स मुळे होणारे वाहतूक कोंडीचे असतील, सिग्नल सिंक्रोनायझेशनचे असतील, फ्री लेफ्ट टर्न किंवा कॉर्नर पार्किंग असे वेगवेगळे मुद्द्याला रिझॉल्व्ह करून एक डिसेंट्रलाइज लेवलवर वाहतुकी डिकंजेस्ट करायसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एक आज इथे आयुक्तालयाचे पातळीवरील समितीची बैठक घेण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचे अधिकारी होते। महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरती खड्डे असतील, वाहतूक नियोजन असेल, पोलिसांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या आज त्यांचं प्रेझेंटेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं अनालिसिस या पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भातलं होतं। त्याच्यावरती भविष्य काळातल्या कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्यावरती लोकप्रतिनिधी आणि सगळ्या व्यवस्था खूप चांगली बैठक झाली। मला असं वाटतं वारंवार सातत्यानं अशा पद्धतीचे व्यासपीठ जेव्हा तयार होतात तेव्हा निश्चितपणे सगळे एकत्र येतात, एका लाईनवरती काम केलं जातं आणि शहराचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले जातात।